आकड्यावरती चला मान्यवर मंडळी. त्याल्याशिवाय बक्षीस दिलं नाही याची नोंद घ्या. मान्यवरांच्या आशीर्वादाने कुस्तीला सलामी पैलवान आणि मोहन राठोड पैलवान दोघे जण पंच तिथं असणार आहे. मोहन राठोड एक नामवंत पैलवान महाराष्ट्र केसरीमध्ये 2005 त्यांना जिल्ह्याच्या वतीनं सहभाग घेतला होता. कुस्ती बाहेर गेली तर डाव दिला जाणार नाही. मधात आणून ऐकून घ्या, दोन्ही पैलवानांना समजले आहे, कुस्ती जर बाहेर गेली तर डाव दिला जाणार नाही. कुस्ती वापर डबल लाव. कुस्ती समोरासमोर आतमध्ये घेऊन लावले जाईल. चितपट कुस्ती निकाली झाली पाहिजे. दोन महाराष्ट्र चॅम्पियन एकमेकांसमोर लढायला लागल्या. नका ए बाबा बस. डोक्याला डोकं भिडलं. डोक्याच्या विचाराने कुस्तीला प्रारंभ झाला. गत वर्षीचा महाराष्ट्र चॅम्पियन 97 किलो माती गटाचा जगदीश राजपूत आणि चालू सालचा महाराष्ट्र चॅम्पियन 84 किलो वजन गटाचा हा अविनाश रावकर उप महाराष्ट्र केसरी विलास भाऊ डोपड्यांचा पट्टा आणि जगदीश राजपूत हा महान मल्ला तुपानी मल्ला प्रल्हाद भाऊ चरावडे वसदांचा पट्टा आणि चिरंजीव सुद्धा. सद्गुरू सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. राजाची रक्का काय भीक मागे. ही चांगल्या गुरूंची चांगली चल्यात. सत्कर्म करणाऱ्या महान कार्य करणाऱ्या गुरूंची शिष्य आहे. जालना जिल्ह्यातला राजपूत घराणा जामवंताच्या पायथ्याला गाव असणारं कौचलवाडी अनेक मोठमोठी पैलवानगिरीच्या घराणीनं प्रल्हाद भाऊ चरावडे, रतनसिंग चरावडे पैलवान, जयसिंग चरावडे पैलवान, मिट्टू शेठ सुद्धा पैलवान होते. राजकीय आखाड्यातले सुद्धा पैलवान झाले. गावचे सरपंच आणि मोठे बंधू सुद्धा पैलवान. पाचीच्या पाची भाऊ पैलवान हा अविनाश रावकर एक गरीब घरचा पोरगा. गुंठा सुद्धा जमीन नाही बर कसे असतात. हो आणि एका गवंडी काम करणाऱ्या माणसाचा मुलगा त्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र चॅम्पियन असा प्रवास करणार हा अविनाश रावकर. हो म्हणतात ना लोक म्हणतात लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर लोखंडाचं काय होतं बा सोनं होतं. तसं विलास डोसडे नावाचा परेश या पोराला स्पर्श झाला आणि त्याच्या जीवनाचं सोनं झालं. धाराशिवच्या अधिवेशनामध्ये नाव केलं. 4 कुस्त्या निकाली केल्या. त्याची कुस्ती केल्याने आणले आणि जिल्ह्याला कांस्य पदक मिळवून दिलं या पोरानं. आणि त्या 16 मुलाचा उगवता तारा बलदंड ताकदीचा जगदीश राजपूत. प्रथमच ह्या 2 पोरा एकमेकांसमोर लढा लागली आहे. पहिल्यांदाच कुस्ती आहे बर का. मोठी जोड झाल्यानंतर याच्या अगोदर कुस्त्या झाल्या असते लहान जोडत असताना. जरा उंचीनं आणि वयानं कमी असलेला अविनाश आणि उंचीनं आणि ताकदीनं बलदंड असलेला जगदीश राजपूत. 16 मुलाची कुस्ती आहे. मानवी वाघ ही झुंज चालू झाली आहे. पोलादी मनगटाला भिडलेली आहे. हो या पोरांना माणसाचं शरीर आणि वाघाचं काळजा. वाघाच्या काळजानं लढणारी पोरं आहेत. वाघाच्या काळजानं लढणारी पोरं आहेत. काही सुद्धा घडू शकतंय. ओहो शबाश शबाश. 1 नंबरच्या कुस्तीचे परिणाम आपण याकडे या. जगदीश राजपूत बरोबर एवढी कुस्ती करणं सोपं नाही. भल्या भल्यांना त्याला 4 मुंड्या तीच केला आणि आज महाराष्ट्रात नाव आहे बरं का जगदीश राजपूतचा बी. शिवाजी शेळके असतात. फार चांगला पैलवान आहे. घराण्याची वैभवशाली परंपरा जतन करण्याचं वाढवण्याचं काम
खऱ्या अर्थानं जगदीशनं केला. एक नंबरचे पहलवान विजय शिंदे आपण आकडे होती महाराष्ट्र चॅम्पियन. बरोबर आपण या नावाप्रमाणे ताबा मात्र जगदीशनं घेतला. जगदीशचे काका सुद्धा कुस्तीचा आनंद घेण्यासाठी आले आहेत. अविनाशचे पिताश्री सुद्धा इथं हजर आहेत. किरण भाऊ नावकर, तांडवडीचे अनेक ग्रामस्थ इथं आले आहेत. सपाट करून बसलेला आहे तो अविनाश नावकर वरून आक्रमक झालेला आहे. हो बब 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 टाळी 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 टाळी. एक चांगल्यावरती चांगला विजय. सत्तेला कुस्तीमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन जगदीश राठोड विजय.